स्थापित झाला आणि डोंगरावरचा वाघ, बिबळे, जंगली प्राणी, साप हे आदिवासींच्या घरात आणि शाळांमध्ये घुसून बळी घेत आहेत. तुम्ही नक्षलवाद संपवला म्हणताय गडचिरोलीचा, म्हणून आदिवासींचे मृत्यू थांबलेले नाहीयेत. ते अशा पद्धतीने आपण मारताय. कसला विकास करताय तुम्ही आदिवासींचा? उपचार मिळत नाहीत आदिवासींना साप चावल्यावर, विंचू चावल्यावर. आणि तुम्ही गडचिरोलीची स्टील सिटी करायला निघालेला 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूनं जर या राज्यांचं सरकार हळहळलं नसेल, अस्वस्थ झालं नसेल, तर यासारखं निर्दयी सरकार नाहीये. विकासाच्या या राज्यातल्या सरकारी शाळा, जिल्हा परिषद शाळा यांची अवस्था जाऊन बघा. मी आश्रमशाळेविषयी बोलतोय आता, जिथे आदिवासी राहतायत, जगतायत मुलं. काय त्यांना मिळत आहे तुमच्या विकासामुळं? तुम्हाला माहिती आहे का, त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जो खाण उद्योग आहे, त्यांची जी वाहनं चालतायत, हजारो लाखो वाहनं जिथे चालतायत, त्या वाहनाखाली गेल्या वर्षभरामध्ये 150 आदिवासी चिरडून मेले आहेत. त्यांचा मृतदेह सुद्धा गायब केले जातात FIR नको म्हणून. रक्ताचं थरोळं साचतं गडचिरोलीच्या त्या रस्त्यांवर. एखादा आदिवासी कोणी आला, 5 मिनिटात ती बॉडी हलवली जाते आणि तिथे पाण्याचे फवारे मारून ते रक्त साफ केलं जातं. आणि पुरावा न असे 1500 लोक आतापर्यंत मेले. मध्यंतरी मला इथे येऊन ते काही लोक भेटले. मी आता जाणार हा साधारण 1.5 ते 1 वर्षातला आकडा आहे. आणि याचा कुठेही ही नोंद ठेवत नाहीत जिल्ह्याचा कलेक्टर. खाण मालकांच्या दबावाखाली त्यांना नुकसान भरपाई द्यावी लागेल म्हणून 1500 लोक मेलेले आहेत. आम्ही उचलू. मुख्यमंत्री काय करतोय? आदिवासी विकास मंत्री काय करतायत? मला सांगा. यासाठी विकास हवाय का तुम्हाला? काय मिळतं आदिवासींना? आदिवासींना विस्थापित केलाय तू. कसला रोजगार आणताय? किती रोजगार मिळालाय तिकडे? हे तुमचे सगळे भारतीय जनता पक्षाचे देणगीदार जे तुम्हाला लाच देतात, त्यांना तुम्ही गडचिरोलीचं जंगल, डोंगर, नद्या उद्ध्वस्त करायला दिलेलं आहे. ज्या 3 मुलींचा मृत्यू झाला तो काल रेकॉर्डवरच आहे, सर्पदंशाने. ज्या 3 मुली हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यातल्या एका मुलीच्या आजोबांशी टीव्ही मराठीच्या प्रतिनिधींनी, गजानन माटेंनी बातचीत केली. तेव्हा त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की बेड नव्हता झोपण्यासाठी आणि त्या मुली खाली झोपल्या होत्या, त्यांच्या कानाला साप चावला, अशा पद्धतीची माहिती त्यांच्या आजोबांनी टीव्ही मराठी. बरोबर आहे ना. मग मी तेच सांगतोय ना. आश्रम शाळांना जो निधी दिला जातो तो कुठे जातो? कोण खातोय? हे कोणाचे लोक आहेत? या 3 सर्पदंशाची घटना समोर आल्या. आतापर्यंत असंख्य मुलं आणि मुली विंचू आणि सर्पदंशानं त्या भागामध्ये मरण पावलीत. आदिवासी पाड्यांवर रुग्णवाहिका नाही. तुम्ही पाहिलं असेल की झोळीमध्ये रुग्णांना न्यावं लागतंय, प्रेत झोळीतून न्यावी लागतायत. एखाद्या रुग्णालयामध्ये सरकारी जर कोणी मृत्यू झाला लहान मुलाचा, तर आई वडिलांना ते प्रेत आपल्या खांद्यावर टाकून घरापर्यंत न्यावं लागतं. रुग्णवाहिका नाहीत. ही राज्याची आदिवासी आणि आरोग्य व्यवस्थेचे धुंदवडे आहेत. आणि देवेंद्र फडणवीस विकासाच्या गोष्टी करतायत, नरेंद्र मोदी विकासाच्या गोष्टी करतायत. हा, कोणाला तुम्ही मूर्ख बनवताय? नक्षलवाद संपवला म्हणून सरकार. नक्षलवाद कोणासाठी संपवला? या उद्योगपतींसाठी, आदिवासींसाठी नाही. आदिवासींचं मरण या मार्गाने सुरूच आहे ना. नक्षलवाद संपवल्याच्या गोष्टी करतात ते उद्योगपतींच्या सुरक्षेसाठी.